नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर। बघा, सध्या तुम्हाला सोशल मीडियामध्ये किंवा इतर कुठेही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात। त्या ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे साधारणतः 1ली पासून 10वी पर्यंतच्या वेगवेगळ्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांची ॲड असते। त्याच्यामध्ये साधारणतः श्रेया, बीडीएस, मंथन यासारख्या खाजगी काही परीक्षा असतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासकीय किंवा सरकारी घेतल्या जाणाऱ्या 3 महत्त्वाच्या परीक्षा असतात। त्याच्यामध्ये कोणत्या असतात? तर त्याच्यामध्ये असते तुमचं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा जी 4थीला असते आणि 7वीला असते। यापूर्वी ती 8वीला आणि 5वीला होती, सध्या ती शासनाने बंद करून 4थी आणि 7वीला केली। त्याचबरोबर नवोदयची एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते जी 5वीला असते आणि 8वीला असते। तर त्यातल्या त्यात 5वीच्या परीक्षेची फार म्हणजे लोकांमध्ये हे आहे की 5वीची परीक्षा दिली गेली पाहिजे, कारण त्याच्यातून मुलांना मोफत शिक्षण मिळतं। त्याचबरोबर 5वीला असताना सैनिकीची परीक्षा सुद्धा असते, सैनिकी शाळेची। त्याचबरोबर 6वीला होमी बाबा, बीडीएस सारख्या काही खाजगी परीक्षा असतात। त्यानंतर 7वीला स्कॉलरशिप असताना 8वीला एनएमएमएसची परीक्षा असते। ह्या सगळ्या परीक्षा ह्या ज्या शालेय स्तरावर असलेल्या स्पर्धा परीक्षा आहेत, ह्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे का? त्या दिल्या तर नेमका काय फायदा होतो, काय तोटा असतो, ह्या परीक्षा कशासाठी द्यायच्या असतात, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये काय बदल होतो, ही सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायची। कारण इतक्या सगळ्या जाहिराती येतात, जागोजागी याचे आपल्याला फलक दिसतात, बॅनर दिसतात, जाहिराती दिसतात की शालेय स्पर्धा परीक्षेची इथं क्लास घेतल्या जातात, तिथं क्लास घेतल्या जातात। मग नेमके असे क्लास लावले पाहिजे का? या स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास केला पाहिजे का? आणि जर केला पाहिजे तर तो कशासाठी केला पाहिजे? त्यातून नेमके काय फायदे होतात? भविष्यामध्ये लेकरांमध्ये काय बदल होतो? या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला पाहायचे की या स्पर्धा परीक्षांचा नेमका अभ्यासक्रम कसा असतो, पेपरचं स्वरूप कसं असते किंवा रचना कशी असते, आणि त्याच्यानंतर मग या रचनेमुळे किंवा या अभ्यासक्रमामुळे भविष्यात मुलांच्या अभ्यासात किंवा मुलांच्या भविष्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं। तर सगळ्यात आधी पहा, पालकांना विशेष विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही याच्यातली एक ओळ सुद्धा चुकू नका, कारण ही फार महत्त्वाची आहे आणि ही तुमच्या लेकराच्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे। म्हणून म्हणतो, पहा, या शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम आणि रचना नेमकी कशी असते। तर पहा, साधारणतः गणित, बुद्धिमत्ता हे 2 विषय अत्यंत महत्त्वाचे असतात या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये। म्हणजे 2च विषय महत्त्वाचे असतात असं नाही, पण हे प्रत्येक परीक्षेमध्ये असतं। जसं की तुम्ही श्रेया असेल, मंथन असेल, बीडीएस असेल, एनएमएमएस असेल, स्कॉलरशिप असेल किंवा मग नवोदयची परीक्षा असेल, होमी बाबा असेल, बीडीएस, या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता कंपल्सरी आहे प्रत्येक पेपरमध्ये। आणि मग गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासह याच्यातल्या काही परीक्षा जसं की स्कॉलरशिप आहे, तर स्कॉलरशिपला मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषय आहेत। श्रेयासारखी परीक्षा असेल, मंथन सारखी परीक्षा असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आहे। त्याच्यानंतर एनएमएमएसच्या परीक्षेमध्ये 8वीची जी परीक्षा असते एनएमएमएस, त्याच्यामध्ये सायन्स असतं, समाजशास्त्र असतं, हे सगळे विषय असतात। आता या परीक्षेचा सिलेबस म्हणजे एकंदरीत भविष्यामध्ये आपल्याला कोणत्याही बाजूला, म्हणजे सायन्सला जायचं असेल, आर्ट्सला जायचं असेल, तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे जायचं असेल, कुठेही जायचं असेल, तर त्याला जे काही कामी पडणारे विषय आहेत किंवा जे विषय आपल्याला पक्के पाहिजेत किंवा आपल्या ज्या विषयाचा पाया मजबूत पाहिजे, त्या सगळ्या विषयाला या सगळ्या परीक्षांमध्ये म्हणजे विशेष स्थान दिलेलं आहे। आणि त्याच्याशिवाय आपण या सगळ्या विषयांचा अभ्यास केल्याशिवाय ह्या परीक्षा आपण पास होऊ शकत नाही। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये प्रश्नांची रचना कशी असते, तर बहुपर्यायी असते। म्हणजे एक साधारणतः प्रश्न असतो, त्याला 4 पर्याय असतात, ABCD म्हणा किंवा 1 2 3 4 म्हणा, असे 4 पर्याय असतात। या 4 पैकी एक प्रश्न आपल्याला, म्हणजे जे उत्तर आहे आपलं, त्याला आपल्याला गिरवायचं असते किंवा त्याला आपल्याला निवडायचं असते, सिलेक्ट करायचं असते। म्हणजे 3 चुकीच्या प्रश्नाला आपल्याला कट करायचं असतं, की जे 3 चुकीचे आहेत त्यांना आपल्याला वगळायचं असतं, किंवा ज्या 3 प्रश्नांच्या उत्तरामुळे आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत ते आपल्याला कट करायचे किंवा ते आपल्याला वगळून टाकायचे आणि जे बरोबर आहे त्याला निवडायचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट काय असते, त्याच्यासाठी निश्चित वेळ असते। म्हणजे दिलेल्या वेळेतच तुम्हाला प्रश्न सोडवावा लागतात। साधारणतः कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी 40 ते 50 सेकंद किंवा 1 मिनिटाची वेळ अशा पद्धतीने असते। म्हणजे जवळपास 100 मार्काचा पेपर असेल तर मग 2 तासाचा, किंवा 80 प्रश्न असतील तर मग 2 तास, म्हणजे 1 ते सव्वा प्रश्न, 1 ते सव्वा मार्काला 1 प्रश्न, आणि मग त्यांची वेळ साधारणतः 1 मिनिटाची वेळ अशा प्रश्नांना येते। तर मग 1 मिनिटामध्ये आपला प्रश्न झाला पाहिजे, म्हणजे प्रश्न वाचन करणे, त्याचा अर्थ समजून घेणे, त्याच्यानंतर दिलेल्या 4 ऑप्शनपैकी त्याचं खरं उत्तर कोणतं आहे ते काढणे, चुकीचे उत्तर वगळणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 1 मिनिटामध्ये करायच्या। म्हणजे तुमच्या मेंदूचा किती फास्ट म्हणजे प्रक्रिया झाली पाहिजे मेंदूतून, तुमच्या मेंदूचं म्हणा किंवा बुद्धीचं म्हणा, एकदम फास्ट किंवा एकदम वेगाने काय विचारचक्र चाललं पाहिजे, त्याच्यातून विचारांना चालना मिळणे, उत्तेजना मिळणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून घडतात। म्हणजे अशा पद्धतीची ही पेपरची रचना आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण यात तर सगळ्या विषयांचा अभ्यास करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण बहुपर्यायी प्रश्न सोडवल्यामुळे काय होते की 3 चुकीचे प्रश्न आपण काढून टाकतो, एक खरा प्रश्न जो आहे तो निवडतो। त्याबरोबर पहा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे काय होते, तर या परीक्षांमुळे नेमकं काय होतं, याचा काय फायदा, तर पहिली गोष्ट होते पहा, पायाभूत संकल्पना कळतात। म्हणजे प्रत्येक विषयातल्या पायाभूत संकल्पना आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतात। की साधी गोष्ट आहे, समजा -3 आपण असं सांगताना सांगतो -3 -5 पेक्षा काय आहे, मोठा आहे। मग आपण
बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये असं दिलेलं असतं किंवा कोणी पण सांगतं की -5 कसा आहे, -3 पेक्षा मोठा आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की -3 कसं काय मोठा असेल बरं 5 पेक्षा? मग हे कळायला काय होतं की अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर आपण अत्यंत छान पद्धतीनं, चांगल्या पद्धतीने ते समजू शकतो. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, की समजा तुमच्याकडे ₹10 दोघे जण एक दुकानावर गेले आणि ₹10 2 वस्तू घेतल्या. एने एक ₹10 वस्तू घेतली, बीने एक ₹10 वस्तू घेतली. एकडे फक्त ₹7 होते, त्यांनी त्या दुकानदाराला ₹7 दिले आणि बीकडे ₹5 होते, त्यांनी त्या दुकानदाराला ₹5 दिले. मग एकडे उधारी किती राहिली? तर ₹3 उधारी राहिली म्हणून आपण त्याला ऋण म्हणलं. मग बीकडे किती उधारी राहिली? तर ₹5 उधारी राहिली म्हणून त्याला -5 म्हणलं. बघा सिंपल गोष्ट आहे. ए आणि बी 2 विद्यार्थी होते. त्यांनी ₹10 रुपयाच्या वस्तू एका दुकानदाराकडून विकत घेतल्या. त्यांच्याकडे एकडे ₹7च होते. त्यांनी ₹7 दुकानदाराला दिले, ₹3 त्याच्याकडे उधार राहिले. बीकडे ₹5 होते. त्यांनी ₹5 दिले, त्याच्याकडे ₹5 उधार राहिले. उधार जी संख्या असते किंवा ऋण जे असतं त्याला आपण वजा चिन्ह लावतो. मग आपण काय सांगितलं की -3 कसा आहे? मोठा आहे, मोठं. कशापेक्षा? या 5 पेक्षा. मग का मोठा आहे ते? जर समजा परत ती दोघं जण ₹10 घेऊन दुकानदाराकडे गेली, तर या दुकानदाराला दिल्यानंतर तो त्याला फक्त ₹5 वापस देईल. म्हणजे त्याच्याकडे किती शिल्लक राहतील? फक्त ₹5. पण जर ए जेव्हा दुकानदाराला ₹10 देईल, तर तो फक्त त्याच्याकडून किती रुपये घेणार? 3 घेणार आणि त्याला ₹7 वापस देणार. म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा उधारी फेडून धनसंख्या उरेल, तर ती धनसंख्या कोणती जास्त उरणार आहे? ज्याच्याकडे ₹3 उधारी आहे, त्याच्याकडची धनसंख्या मोठी उरणार आहे. म्हणून -5 पेक्षा -3 मोठा आहे. इथपर्यंत बारकाईने या स्पर्धा परीक्षांमध्ये शिकवल्या जातं. म्हणजे बेसिक अगदी पक्क केलं जातं आणि मग बेसिक क्लिअर असल्यामुळे, संकल्पना स्पष्ट असल्यामुळे कितीही मोठी गणितं असतील, कितीही मोठे सिद्धांत असतील, तर ते कळायला सोपं जातं. त्याच्यामुळं पायाभूत संकल्पना काय होतात? चांगल्या पद्धतीनं कळतात, त्या क्लिअर होतात आणि त्याचा फायदा भविष्यात लेकरांना होतो. अभ्यासाची सवय लागते. या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावले असतील किंवा शाळेमध्ये तयारी होत असेल, तर दर 8 दिवसाला त्याच्यावर टेस्ट होतात. त्याच्यामुळे दर 8 दिवसाला, 8 दिवसाच्या 8 दिवसाला चांगला अभ्यास करणं, त्या पेपर सोडवायला बसणं, त्याच्यासाठी अभ्यास करणं, अशा चांगल्या अभ्यासाच्या सवयी लागतात. त्यानंतर निर्णय क्षमता विकसित होते. बऱ्याच वेळा बघतो आपण की मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा आजकाल तर इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर बऱ्याचशा इंग्लिशच्या शाळांमध्ये जे सांगितलं तेच करण्याचा एक आघात नवीन सुरू झालेला आहे, की आमच्या मिसने सांगितलं किंवा आमच्या मॅडमने सांगितलं, मग तेवढंच करणार, होमवर्क तेवढंच करणार, सगळंच. मनानं असं काहीच करू दिलं जात नाही. एकदम रोबोटसारखं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं. मग अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निर्णय घेता येत नाही. म्हणजे समजा एक अगदी मोकळ्यापणाने सांगतो, की तुम्ही बघा एखादं जिल्हा परिषद शाळेतलं लेकरू आहे आणि एखादं अशा मोठ्या कोणत्यातरी इंग्लिश मीडियम मधल्या शाळेतलं लेकरू आहे. दोघं जण उभे आहेत आणि तिकडून कुत्रं जर आलं पळत, धावत म्हणू त्याला, पळत म्हणू, आहे की नाही? जर कुत्रं पळत आलं, तर जिल्हा परिषदच्या शाळेतलं पोरगं एका क्षणामध्ये माहिती आहे की हे कुत्रं आपल्याकडे पळत यायला म्हणजे चावू शकते, लगेच पळणार, हे करणार. पण मी असं टीका करत नाही. हे प्रत्येक मुलागणिक वेगळं असू शकतं. पण साधारणतः निरीक्षणामध्ये असं येतं, की जर ते इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी असेल ना, तर तो भांबावतो. त्याला नेमकं काय करावं ते कळत नाही. म्हणजे त्याला लवकर निर्णय घेता येत नाही. का? कारण तिथं रोबोटिक्स पद्धतीनं शिकवलं जातं. कारण ती भाषा वेगळी आहे. तिथला सिलेबस वेगळ्या भाषेतून शिकवला जातो. मग जोपर्यंत शिक्षक काही सांगत नाहीत, तोपर्यंत त्याला स्वतःचं काही समजत नाही. इथं मात्र स्वतः त्याला काहीतरी समजतं म्हणून ते स्वतः काहीतरी निर्णय घेऊ शकतो. मग अशा वेळेला काय होते, की अशा परीक्षांमुळे निर्णय क्षमता विकसित होते, की कोणत्या क्षणाला आपण काय केलं पाहिजे. त्याचबरोबर भावनिक विकास चांगला होतो या स्पर्धा परीक्षांमुळे. का? एखाद्या गोष्टीवर विचार करणे, त्या विचारांती त्याचा निष्कर्ष काढणे, हे सगळं करणे. त्याचबरोबर मार्क कमी पडले किंवा जास्त पडले, तर कमी पडले तरी ते यश पचवणं, अपयश पचवणं, ह्या सगळ्या गोष्टी, यश अपयश पचवण्याची शक्ती वाढते. त्याचबरोबर वाईट किंवा नकारात्मक आणि चुकीच्या गोष्टी टाळल्या जातात. कशा? तर तुम्हाला सांगितलं मी, एबीसीडी 4 ऑप्शन असतात, पैकी 1 खरा असतो, 3 चुकीचे असतात. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात, की जे चुकीच्या गोष्टी आहेत ते टाळतात. एखादी गोष्ट आहे विद्यार्थ्यांसमोर मांडलेली आहे किंवा एखाद्या अभ्यास करायचा आहे, खेळायचं आहे किंवा काहीतरी कुणासोबत तरी काहीतरी एखादी वाईट म्हणजे कोणाचे आंबे चोरायचे किंवा काही करायचं, तर विद्यार्थ्यांना एक सवय लागलेली असते, की जे चुकीचं आहे ते टाळायचं. मग विद्यार्थी काय करतात, जे चुकीचं आहे ते टाळण्याचा प्रयत्न करतात, की नको हे चुकीचं आहे आणि आपल्या आयुष्यात फायदा होणार नाही. जसं की खरं उत्तर दिलं किंवा योग्य उत्तर दिलं तर आपल्याला मार्क मिळणार आहे, चुकीचं उत्तर दिलं तर मार्क मिळणार नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी टाळण्याची एक सवय लागते त्या विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करणं, ते पेपर सोडवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा फायदा भविष्यात कसा होतो ते पण मी तुम्हाला सांगतो, की बघा 12वी नंतर येणाऱ्या सरकारी नोकरीसाठी, म्हणजे 12वी नंतरच्या ज्या परीक्षा असतात, ज्याच्यामध्ये काय असतं, की पोलीस भरतीसारख्या परीक्षा असतात, आरोग्य सेवेमधल्या काही परीक्षा असतात, त्यानंतर विद्युत मंडळामधल्या काही परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांना, या परीक्षांचा पाया तयार होतो. म्हणजे मी तर सांगतो, आमच्या क्लासला जी मुलं आहेत, जे 4थीला 5वीला आमच्याकडे शिकतात, 4थी स्कॉलरशिप असेल, 5वी असेल, 7वी 8वी स्कॉलरशिप असेल, एनएमएमएस असेल, ही मुलं पोलीस भरतीच्या पेपरमध्ये अक्षरशः म्हणजे 100 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 70, 75, 80 मार्क आज घेतात, आजच्या घडीला.
कारण त्यांना आपण चालू घडामोडी तेवढं शिकवत नाही, म्हणून चालू घडामोडीतले त्यांचे प्रश्न थोडेफार चुकतात. पण मराठी व्याकरणचे प्रश्न त्यांचे चुकत नाहीत, गणिताचे चुकत नाहीत किंवा जीके मधले इतिहास, भूगोलचे प्रश्न त्यांचे चुकत नाहीत. कारण तेवढी तयारी आपण त्यांची करून घेत असतो. म्हणजे या परीक्षांचा पाया तयार होतो. एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, यासारख्या अधिकारी होण्यासाठी ज्या परीक्षा असतात, क्लास 2, क्लास 1 चे जे ऑफिसर्स होतात, त्या स्पर्धा परीक्षांचा त्यांचा पाया पक्का होतो. त्यांच्या तशा अभ्यासाच्या सवयी लागतात, त्यांच्या बेसिक संकल्पना क्लिअर होतात. म्हणून या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर नीट असेल, जेईई असेल सारख्या बहुपर्यायी प्रश्न असलेल्या परीक्षांची तयारी सुद्धा अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीने या विद्यार्थी करू शकतात. म्हणजे स्पर्धा परीक्षांना समोर जाण्यासाठी जे काही विद्यार्थ्यामध्ये लागतं भविष्यातल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, तर एकतर त्यांचं बेसिक संकल्पना क्लिअर असणे आणि अभ्यास चांगला असणे. तर बेसिक संकल्पना क्लिअर होतात, अभ्यास चांगला होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेळेचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता येते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांची विचार करण्याची प्रक्रिया, निर्णय घेण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी खूप फास्ट असतात किंवा वाढलेल्या असतात, ज्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. म्हणून माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की 1ली पासून 10वी पर्यंत जितक्या काही स्पर्धा परीक्षा असतील, त्यातल्या त्या सरकारच्या ज्या असतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या असतात, त्यांची क्वालिटी, त्यांचा अभ्यासक्रम हा सगळा त्या विद्यार्थ्यांच्या एक तर मानसिकतेचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या वयाचा विचार करून तयार केलेले असतात. म्हणून त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल किंवा मग NMMS असेल, त्याचबरोबर होमी बाबा, BDS असेल, ह्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून याची तयारी चांगली व्हावी, म्हणून तुम्ही त्यांना छान पद्धतीने या परीक्षांसाठी तयार करणं गरजेचं आहे. त्यांना तशा अभ्यासाच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. समजा तुम्ही खेड्यापाड्यातून हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्याकडे शाळेव्यतिरिक्त इतर कोणतेही अभ्यासाची साधने नसतील, ट्युशन्स नसतील, क्लासेस नसतील, तर तुमच्यासाठी ATM गुरु एज्युकेशन ह्या आमच्या ॲपद्वारे तुमच्यासाठी या चांगल्या दर्जेदार शिक्षणाची खूप मोठी संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये 3री मंथन श्रेया BDS असेल, त्यानंतर 4थीचं स्कॉलरशिप BDS असेल, 5वीचं नवोदय आणि सैनिकी स्कूलचं आहे, त्याच्यानंतर 6वी होमी बाबा BDS असेल, 7वी स्कॉलरशिप BDS असेल, 8वी NMMS, नवोदय, MTSC यासारख्या सगळ्या परीक्षांची तयारी तुम्हाला ATM गुरु एज्युकेशन या ऑनलाईन क्लासेसतर्फे करता येईल. जर तुम्हाला ATM गुरु एज्युकेशन या क्लासेसतर्फे अभ्यास करायचा असेल किंवा त्यातून बॅचेस घ्यायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं, ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आणि ॲपमध्ये ह्या सगळ्या बॅचेस आहेत, त्या बॅचेस तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता आणि याची फीस अत्यंत कमी आहे. म्हणजे पैसा हा तुमच्या शिक्षणातला अडथळा ठरू नये, गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून कमीत कमी फीसमध्ये आपण हे वर्षभराच्या बॅचेस दिलेल्या आहेत. तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशात ह्या बॅचेस आहेत. तर आजच तुम्ही काय करा, प्ले स्टोअरला जा, ATM गुरु एज्युकेशन ॲप घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी आपल्या नवोदयच्या 150 प्लस विद्यार्थ्यांचा म्हणजे नवोदय प्रवेशाला पात्र झालेले आहेत. ते नवोदयची शाळा त्यांना मिळालेली आहे. 150 प्लस विद्यार्थी महाराष्ट्रातून अख्ख्या, म्हणजे एकूण 2600 जागा आहेत, त्याच्यापैकी 150 विद्यार्थी एकट्या ATM गुरु एज्युकेशनचे आहेत. तर असे विद्यार्थी आपल्या इथून घडतात. म्हणून ही ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत ते तुम्हाला ज्या पाहिजे असतील ते घ्या. काही अडचण आली तर खाली इथं सगळे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. थांबूया इथं.